सुरुवातीला पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आता वाढवण्यात आलेला आहे। धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ झाल्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय। मुठा नदी पात्रामध्ये सुरू असलेला 11,704 क्युसेक विसर्ग वाढून आता 13,981 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा भिडे पूल हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, तर नागरिकांना खबरदारी घेण्याचं प्रशासनाने आवाहन केलंय। पुण्यातले अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे। अक्षय, आता नागरिकांना कशा पद्धतीने प्रशासनाने सूचना केलेल्या आहेत? नक्कीच पहाटेपासून खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होतोय। पुणे शहरात देखील पहाटेपासूनच पावसाने चांगलाच जोर धरला होता, मात्र पावसाने काहीशी विश्रांती या ठिकाणी घेतलेली असली तरी सुद्धा खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आता करण्यात आलेला आहे तो आपण पाहिला तर साधारणपणे 13,981 इतका विसर्ग जो आहे तो खडकवासला धरणातून केल्यामुळे मुठा नदीचा पाण्याचा प्रवाह जो आहे तो देखील वाढलेला आहे। मी सध्या भिडे पुलाजवळ आहे आणि भिडे पुलाला पाणी जे आपण बघू शकतो पाणी लागलेलं आहे, त्यामुळे काही वेळामध्ये भिडे पूल जो आहे तो संपूर्णपणे पाण्याखाली जाईल। या भागातली वाहतूक जी आहे ती देखील बंद करण्यात आलेली आहे। नागरिकांना देखील सातत्याने प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते की नदीपात्रात तुम्ही जर कुठलेही वाहनं लावलेली असतील, तुमची जनावरं जर लावलेली उभे केले असतील तर ते तात्काळ काढून घ्या। घरात देखील पाणी शिरण्याचे काही चान्सेस देखील आहेत, त्यामुळे खबरदारी घेण्याचं पूर्ण आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून पाटबंधारे विभागाकडून सध्या करण्यात येतंय। श्वेता, नक्कीच आपण पाहतोय आता पुणेकरांना काळजी घेण्याची गरज आहे। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल।